आता पाहूया कशी सुरू आहे विधानसभेची तयारी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नवरात्रीमध्ये भाजपच्या उमेदवाराची पहिली यादी जाहीर होणार। अमित शहा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबई दौऱ्यावर। मुंबई कोकणच्या जागांबाबत चर्चा होणार। विदर्भातील 62 पैकी 24 जागांवर शिंदे गटाचा दावा। आमच्या सर्वेत विदर्भातील 24 जागांवर आमची चांगली स्थिती। मित्रपक्षाला आम्ही 24 जागांबाबत समजावून सांगू, संजय राठोडांची माहिती। महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला 85 ते 90 जागा मिळण्याची शक्यता। तेवढ्या जागांसाठी तब्बल 1200 इच्छुक उमेदवारांचे अर्ज। काहींनी उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष उभारणार नाही म्हणून बॉन्डही लिहून दिलाय। मुंबईतील भायखळा आणि वर्सोवावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात मतभेद। सूत्रांची माहिती। भायखळा आणि वर्सोव्याच्या जागांसाठी दोन्ही पक्ष इच्छुक। कोकणातल्या 3 जागांवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच, चिपळूण, सावंतवाडीवर पवार गट, तर राजापूरसाठी काँग्रेसचा दावा, तर चिपळूणच्या जागेसाठी ठाकरे गट आग्रही। महायुतीत कारंजा विधानसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा। वाशिमच्या जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची अजित पवारांकडे मागणी। कारंजा हा भाजपचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणेंचा मतदारसंघ। काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी घेतली शरद पवार यांची भेट। 4 ऑक्टोबरला पवारांचा सांगली दौरा। कदमांच्या मतदारसंघातल्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी घेतली भेट। जळगाव ग्रामीणची जागा पवार गटाला नाही, कोणी अर्ज केला आहे का? गुलाबराव पाटलांचा सवाल। तर गुलाबराव पाटलांकडून दिशाभूल, मी पक्षाकडे अर्ज केल्याचं गुलाबराव देवकरांचं प्रत्युत्तर। अमरावतीत काँग्रेस आमदार सुलभा खोडकेंकडून अजितदादांच्या स्वागताचे बॅनर्स। सुलभा खोडके अजितदादा गटात प्रवेश करण्याच्या चर्चांना जोर।